30 जूनच्या दुपारी एक बातमी आली पुण्याच्या हडपसर भागातील अन्सारी कुटुंबियांची। अन्सारी यांच्या घरी काही पाहुणे मंडळी आग्र्यावरून आले होते। हे सर्वजण बुशी डॅमवर फिरण्यासाठी गेले। या सर्वांनी तिथल्या पावसाच्या पाण्याचा मनसोक्त आनंद घेतला। सगळेजण खूप मजा करू लागले। लास्ट मोमेंटला त्यांनी एक चुकीचा निर्णय घेतला। या कुटुंबासोबत नेमकं काय घडलं त्याच्यावर जरा नजर टाकूयात। हडपसरमधील सय्यदनगर भागातील हे अन्सारी कुटुंब। सलमान यांच्या नातेवाईकाचं लग्न होतं, त्यामुळे त्यांच्या इथे आग्र्यावरून पाहुणे आले होते। पाऊस चालू होता, त्यामुळे त्यांचं ठरलं की कुठेतरी फिरायला जायचं आणि त्यांनी ठरवलं लोणावळा इथे जाऊ। ट्रॅव्हल्स करून ते थेट लोणावळ्याला गेले। त्यांनी तिथे मनसोक्त पावसात भिजण्याचा आनंद घेतला। बुशी डॅम येथील पायऱ्यावर खूप गर्दी असल्या कारणाने त्यांनी बुशी डॅमच्या बॅक साईडला जाण्याचा निर्णय घेतला व मागच्या बाजूला शांत वाहणारं पाणी आहे। हेच पाणी पुढे धरणात जातं। या ठिकाणी असणाऱ्या खडकांमुळे आणि पावसाळ्यातील हिरवळीमुळे हे ठिकाण देखील पर्यटकांना भुरळ घालते। हे सर्वजण या ठिकाणी आले। तेथे त्यांना एक खडकाळ जागा दिसली। वरतून रिमझिम रिमझिम पाऊस चालू होता आणि तेथून संत पाणी वाहत होते। त्यांनी ठरवलं खडकावर बसायचं। एकामागे एक सर्वजण तेथे जाऊन बसले। थोड्या वेळानंतर त्यातील एक जण बाहेर आले, पण बाकी मंडळी तिथेच होती। तेवढ्यात पावसाने जोर धरला। ते तिथेच पावसाचा आनंद घेत होते। त्यांचं हसणं खेळणं, लहान मुलांना पाणी दाखवणं चालूच होतं। पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याने त्या संत वाहणाऱ्या पाण्याने कधी रौद्र रूप धारण केले हे त्यांच्या लक्षात आले नाही व हे सर्वजण त्याच्या कचाट्यात सापडले। एकमेकांची मदत करून आपण यातून बाहेर पडू असे त्यांना वाटत होते। आजूबाजूची लोक मदतीसाठी मार्ग शोधू लागली। तेवढ्यातच पाण्याचा एक मोठा लोंढा आला। त्यामुळे पाण्यात अडकलेले सर्वजण बिथरले व पाण्यात वाहून गेले। आजूबाजूच्या लोकांनी पुढे पाण्यात फांद्या टाकल्या। पाण्यात असणाऱ्या 2 पुरुषांनी अथक प्रयत्न करून 2-3 जणांना पाण्यातून बाहेर काढले आणि ते सुद्धा बाहेर आले। या घटनेत 5 जण मात्र पाण्याच्या प्रवाहासमोर टिकले नाहीत। शोध मोहीम चालू झाली आणि संध्याकाळपर्यंत 3 मृतदेह सापडले। अंधार पडल्यामुळे बचाव कार्य थांबवले व सोमवारी सकाळी एक मृतदेह सापडला। 4 वर्षीय अदनान अजूनही बेपत्ता आहे। सध्या पोलिसांकडून इथे येणाऱ्या पर्यटकांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे। जर एखादी जागा माहीत नसेल, तेथील वातावरणाचा अंदाज नसेल तर त्या ठिकाणी न गेलेले बरे। जर हाच सल्ला अन्सारी कुटुंबियांनी पाळला असता तर ही दुर्घटना घडलीच नसती व त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली नसती। एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यास काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे।